आयकॉन या उपक्रमामध्ये आपलं आज पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज आपण गप्पा मारणार आहोत परभणी इथले सिव्हिल इंजिनियर शेख गौसुला यांच्याशी. शेख गौसुलाजी गेल्या जवळपास 25 वर्षांपासून परभणीमध्ये सिव्हिल इंजिनियर म्हणून काम करतायत. हे काम करत असताना विविध प्रकारची बांधकामं त्यांनी केलेली आहेत. मोठा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे आणि या अनुभवांचे बोल आज आपण त्यांच्या मुलाखतीतून त्यांच्याशी गप्पा ज्या मारणार आहोत त्यातून ऐकणार आहोत. सर नमस्कार. नमस्कार मॅडम. सर आपलं मनापासून स्वागत आहे आमच्या बिल्ड आयकॉन या मुलाखतीच्या सत्रामध्ये. थँक्यू. सर आता मी ओळख करून देताना असं सांगितलं की आपण 2000 पासून म्हणजे 2001 पासून साधारण कामाला सुरुवात केली आहे. 25 वर्ष आपण या क्षेत्रामध्ये कार्यरत आहात. हे सगळं काम करत असताना आलेला अनुभव तर आम्ही आपल्यासोबत ऐकणारच आहोत. पण या कामाची सगळी सुरुवात कशी झाली म्हणजे आपण थोडंसं जरा मागे जाऊयात आणि तुमची शाळा, तुमचं कॉलेज आणि सिव्हिल इंजिनिअरिंग हे क्षेत्र निवडण्याची प्रेरणा याबद्दल आम्हाला थोडंसं सांगा. माझा डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग झालेला आहे हैदराबादला हम्म. आणि माझी बहीण राहत होती पुणेला. एअरफोर्सला सर्व्हिसमध्ये होते माझे भाऊजी. मग मी पुण्याला आलो. पुणेमधलं वाडिया कॉलेज जे आहे CWIT तिकडनं मी इंजिनिअरिंग केलेलं आहे आणि CYP मधनं माझा एमटेक झालेला आहे स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग मधून. हम्म. आणि मग तसा माझा प्रस्ताव चालू झाला सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये. बरं. म्हणजे तुम्ही मास्टर्स हो. केलं आणि मग तुमच्या कामांना सुरुवात केली. बरं. येस ही येस सुरुवात येस. जेव्हा तुम्ही केली, सर ही सुरुवात जेव्हा तुम्ही केली, तेव्हा पहिला प्रोजेक्ट कुठला होता? कशी कामाची सुरुवात झाली? त्याची काही आठवण आहे का? हा 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 तर ते जे अर्थक्वेक अफेक्टेड एरिया होता किल्लारी लातूर तो भागातला अर्थक्वेक झालेला होता. त्यावेळेस माझा जस्ट डिप्लोमा कम्प्लीट झाला होता. हं. मग ते हैदराबादची एक कंपनी होती त्या कंपनी मार्फत मी त्या एरियामध्ये काम करायला गेलो होतो. आणि तिकडून ते म्हणजे मोठा टाउनशिप होता, रिहॅबिलिटेशन होता, अर्थक्वेक रिहॅबिलिटेशन कन्स्ट्रक्शन होता तिथं. किल्ला हं. लातूरच्या जवळपासचे जे गाव आहे ते रिहॅबिलिट केलेले होते ते. मग त्याच्यानंतर म्हणजे मी पुण्याला जाऊन इंजिनिअरिंग केलेलं आहे. म्हणजे तुमचा पहिलाच अनुभव हा पुनर्वसन करण्याचा होता की जिथे मोठा भूकंप लातूरला झाला, तिथे तुम्ही येस पहिल्यांदा काम केलं आणि मग येस. तुम्ही येस आणि मग तुम्ही मास्टर्स पूर्ण केल्यानंतर स्वतःचा व्यवसाय केव्हा सुरू केला? त्याआधी आपण कुठे काही काम करत होतात का? हो हो, मी भरपूर पुण्यात काम केलेलं आहे. तिकडचं ऍज अ इंजिनियर म्हणून साईटवर काम केलेलं आहे मी. म्हणजे एक्स सर्व्हिसमॅनचे रेस्ट हाऊस होते, ते रेस्ट हाऊसचं काम केलेलं आहे ते. त्याच्यानंतर पनवेलचं रेल्वेचे ब्रिजेसचे काम होते पनवेलचे. पनवेल टू आता मला एक्झॅक्टली आठवत येत नाही ते, पण ते पण रेल्वेचे ब्रिजेसचं काम प्रिस्टेस कॉन्क्रीट वगैरे केलेलं आहे ते. पुणे मुंबईत एवढी मोठी मोठी कामं करत असताना परत नांदेडला आपल्या मूळ गावी येण्याची इच्छा कशी झाली आणि इथे आल्यावर सुरुवात कशी केली? ऍक्च्युली पुण्यात माझे फरांदे साहेबाबरोबर भेट झाली. फरांदे डेव्हलपर्स ह्यांचंच मी पूर्ण प्रोजेक्ट आता सध्या बघतो जास्त करून. माझा मॅक्झिमम टाइम मी त्यांनाच देतो. ते फरांदे डेव्हलपर ते इथं टाउनशिप करत होते आणि त्यांना टेक्निकल सपोर्ट लागत होते म्हणून मी तिकडून मग मला इकडनं येणं झालेलं होतं. तुम्ही नांदेडमध्ये जेव्हा आलात, तेव्हा तुमची फर्म तुम्ही सुरू केली आणि तुमच्या कामांना सुरुवात केली. सर अकुशल येस. कामगारांबरोबर काम करण्याबद्दलचा आपला काय अनुभव आहे? अकुशल कामगारांबरोबर काम करणं किती धोकादायक आहे? बेसिकली काय सोसायटीमध्ये ज्यावेळेस आपण कन्स्ट्रक्शन ऍक्टिव्हिटीज बघतो ना, ट्रेनिंग हा एक मोठा विषय मागे सोडून लोक पुढे चाललेत. ट्रेनिंग जे आहेत ना, हे ट्रेनिंग फार आवश्यक आहे. म्हणजे आता मी इव्हन ऑलमोस्ट 25 वर्षानंतर सुद्धा मला असं वाटतंय की आपण वर्षातनं कमीत कमी 3 ते 4 एक ट्रेनिंग कॅम्प घ्यावा लागतंय. समजा एखादा छोट्या गोष्टीपासून समजा बाइंडिंग वर टाई केल्यानंतर बाइंडिंग वायरला कसं फोल्ड करावं आणि फोल्ड करायची का गरज आहे आतमध्ये, इथपासून आपल्याला लोकांना ट्रेन म्हणजे त्याचं जर का पर्पज सांगितलं ना, आपण ट्रेनिंग करत नाही, ट्रेनिंग सेशन घेत नाही आणि फक्त आपण पुढे चाललो बघा. सर ॲज अन स्ट्रक्चरल इंजिनियर बांधकामामध्ये प्लॅनिंग आणि डिझायनिंगचं महत्त्व तुम्हाला किती वाटतं? प्लॅनिंग आणि डिझायनिंग हँड टू हँड हे दोन्ही ऍक्टिव्हिटी जे आहे
हे हँड टू हँड वर्क करायला पाहिजे आणि हे एकदम हे बेसिक गोष्ट आहे जिकडनंच आपल्याला हे सुरुवात होत आहे. प्लॅनिंग हे पूर्ण युटिलिटीवर आहे आणि स्ट्रक्चरल डिझायनिंग जे आहे त्याचं स्ट्रेंथ आणि त्याचा लाईफ आपल्याला कसं वाढवता येते आणि जे कुठलंही ते आपला झोन मध्ये येते स्ट्रक्चर त्या पद्धतीने त्याला ते कसं डिझाईन करून आपल्याला त्याचं लाईफ वाढवता येईल हे दोन्ही हँड टू हँड वर्क करावं लागतं प्लॅनिंग आणि डिझायनिंग हे दोन्ही गोष्ट. सर, बजेट आणि घराचं बांधकाम हा खूप जवळचा आणि एकमेकांशी फार गुंतागुंतीचा असा विषय असतो. तर बजेट आणि हा. दर्जा, बांधकाम याविषयी आपण कसे ताळमेळ त्याचा कसा घालता आपण? ऍक्च्युली काय होतंय मॅडम, प्रॅक्टिकली आम्ही इथं बघतो ना, समजा एखादा आपण रेमंडचा कपडा घेतलेला आहे, जर का तो सिनारा जो स्टिच टेलर जर का व्यवस्थित नसेल, ते कपड्याची काही किंमत राहत नाही. हम्म. तसंच काय आपण मटेरियल जे आहे मार्केटमध्ये बेस्ट ऑफ बेस्ट मटेरियल परचेस करतात ज्या वेळेस घर बांधताना, पण जे कोणी कॉन्ट्रॅक्टर किंवा इंजिनियर ते प्रॉपर नसेल तर ते इतकं कॉस्टली मटेरियल घेऊन पण त्याचा एवढं काय बेनिफिट होत नाही ते क्लायंटला. म्हणून हे जे कॉन्ट्रॅक्टर आणि इंजिनियर हे फार की रोल प्ले करतात त्याच्यामध्ये क्वालिटी ऑफ कन्स्ट्रक्शन मध्ये. सर, आता असा ट्रेंड आहे की कमी बजेटमध्ये क्वालिटीवाली घरं लोकांना पाहिजे असतात. तर याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? कमी बजेटमध्ये क्वालिटी वाले घर, कमी बजेट म्हणजे कसं आहे आता आजकाल घराची प्राइस कॉस्ट ऑफ कन्स्ट्रक्शन पेक्षा कॉस्ट ऑफ लँड जास्त मॅटर करायलेत की त्याचं लोकेशन आणि लँड कॉस्ट काय आहे. प्रत्येक ठिकाणी लँड कॉस्ट भयानक वाढवत चाललंय आणि आता सध्याच्या सिच्युएशन मध्ये तरी कॉस्ट ऑफ मटेरियल पण चांगला रेट्स एस्केलेट झालेला आहे. सर, तुम्ही आतापर्यंत त्यामुळं कोणकोणत्या प्रकारची कामं केली आहेत? रेसिडेन्शियल टाउनशिप्स जास्त केलेलं आहे आणि इंडिपेंडेंट बंगलोज जास्त केलेलं आहे. आता नांदेडमध्ये फरांदे नगर म्हणून आहे. फरांदे नगर मधला एक 10 एकरचा एक टाउनशिप कंप्लीट झाला मी आल्यानंतर. त्याच्यानंतर आता फरांदे पार्क मध्ये दुसरा एक टाउनशिप चालू केलेला आहे. तो पण एक 10 एकरचा आहे. तो पण जस्ट कंप्लीट झालेला आहे आणि शहरात काही कमर्शियल ऍक्टिव्हिटीज पण केलेला आहे. इंडिपेंडेंट बंगलोज पण विलास वगैरे केलेला आहे ते. सर, या सगळ्या कामांमध्ये असा एखादा प्रोजेक्ट आहे का की जो तुम्हाला खूप आवडला, ज्याला आपण आयकॉनिक प्रोजेक्ट असं म्हणू शकू? त्या प्रोजेक्टची माहिती आम्हाला द्या. अं, नाही तर फरांदे पार्क एक ऐकानिकच प्रोजेक्ट आहे. एकदम हाय क्वालिटी, हाय अमेनिटीज, 10 एकर मधला हे केलेला एक टाउनशिप आहे इकडचा. आता जस्ट ते कम्प्लीट झालेलं आहे. आता मी सध्या त्याच टाउनशिप मध्ये तिकडनंच तुम्हाला मी इंटरव्ह्यू देतोय. बरं. इथं टोटल 30 आणि 40 फुटाचे इंटरनल रोड्स ब्लॅक टॉपिंग केलेलं आहे आणि इंडिपेंडेंट बंगलो साधारणपणे 1,500 स्क्वेअर फीटचा प्लॉट एरियावर 1,800 स्क्वेअर फीटचा 900 प्लस 900 असं 1,800 स्क्वेअर फीटचं कन्स्ट्रक्शन केलेलं आहे ते. आणि अम्युनिटीज पण पूर्ण प्रोजेक्टला कंपाऊंड वॉल, रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि प्रत्येकाचा टेरेस वॉटर इथं ओपन वेल आहे. ओपन वेल मध्ये आणून आम्ही ते ग्राउंड वॉटर रिचार्ज पण केलेलं आहे. वॉटर टेबल भरपूर काय वाढलेलं आहे इथं ते आम्हाला क्लिअर कट जाणवतंय की भाई ते रेन वॉटर हार्वेस्टिंग केल्यामुळं ग्राउंड वॉटर टेबल ते अप झालेलं आहे म्हणून ते. हा तुमचा एक आयकॉनिक प्रोजेक्ट आहे सर. पण असं बघितलं तर सिव्हिल इंजिनिअरिंगचा हा डे प्रत्येक दिवसाच एक चॅलेंज असतंय मॅडम. प्रत्येक दिवस एक चॅलेंज असतो. समजा काम भरपूर काही करायचं राहतंय आणि लेबर शॉर्टेज राहतंय. मग काय मटेरियल वेळेवर पोहोचत नाही. प्रत्येक दिवस सिव्हिल इंजिनिअरिंग हे फील्ड तसं चॅलेंजिंग आहे. दररोज काहीतरी नवीन चॅलेंज तुम्हाला या फील्डमध्ये येत असतं. असं एखादं काही चॅलेंज आहे का की जे ओव्हरकम करताना तुम्हाला खूप त्रास झाला आणि ते चॅलेंज तुम्हाला नेहमीसाठी लक्षात राहिलं? कधी नॅचरल कॅलॅमिटीज येतात, कधी तुम्ही जसं म्हणाल तसं लेबरचा प्रॉब्लेम येतो किंवा अजून सडन काहीतरी असं घडतं की आपण अनएक्सपेक्टेड अशा गोष्टी असतात आणि आपल्याला त्याच्यावर ओव्हरकम करून पुढे जायचं असतं. असं काही हम्म, असेल हम्म, तर हम्म. share करा. हो, आम्ही एक 15 रोहोचं पूर्ण एक्सकवेशन केलं होतं. दुसऱ्या दिवशी इतका भयानक पाऊस झाला ते पूर्ण फिलअप झाला परत ते. आणि ते वॉटरिंग डिवॉटरिंग वगैरे केलं आम्ही 8 दिवस. मग पूर्ण तयारी केला. परत आम्ही कॉन्क्रीटला जायचं फक्त 2 दिवस आधीच परत पाऊस पडला आणि परत ते रिफिल झाला. म्हणजे त्याच्यामधून आम्हाला बाहेर पडायला लिटरली म्हणजे 2-2.5 महिने लागले. ऍक्च्युअली 2 दिवसाचाच काम होता. पण ते इतकं हम्म. रिपिटेशन मध्ये गेलं ते काम
की ते आम्हाला एकदम मला कधी ते आठवतंय की भाई 2 दिवस जर का थांबला असता तर आपलं पूर्ण काम झालं असतं ते. काय ते फाउंडेशन ते मला लिटरली 2-2.5 महिने लागले ते कम्प्लीट करायला ते. ते खरंच डिवॉटर असं करायचं, परत पोटायचं, परत रिफिल व्हायचं म्हणजे हे चालूच होतं त्याचं. म्हणजे त्याची फार परेशानी झाली आम्हाला साईटवर ते. खरं आहे यार. असे अनुभव सिव्हिल इंजिनियर म्हणून तुम्हाला सतत येतात आणि त्या हो. अनुभवातनं तुम्ही पुढे जात असाल. अ, येस, येस, येस. आपण बांधकाम करत असताना बांधकाम साहित्याची निवड करण्याचे काही पॅरामीटर्स आहेत का? कुठल्या पॅरामीटर्सवर आपण ह्या सगळ्या बांधकामाच्या साहित्याची निवड करता? ते कसं आहे बेस्ट ऑफ द बेस्टच आम्ही द्यायचं हे करतो. कारण की आम्ही मोस्टली प्रीमियम प्रोजेक्टच आम्ही एक्झिक्यूट करतो. जे काय समजा फॉर एक्झाम्पल प्रत्येक गोष्टी आय-एस फॉलो करूनच जे काही आय-एसचे जे स्पेसिफिकेशन्स राहतात ते जे कोणी फुलफिल करतात त्याचप्रमाणे आम्ही पुढे जातो. कारण काय की तुम्ही इन्फिरियर क्वालिटीचं मटेरियल एकदा यूज केला मग त्याच्यावर तुम्हाला 2-3 वेळा काम करावं लागतं. त्याच्यापेक्षा तुम्ही एकदाच समजा सुपिरियर बेस्ट क्वालिटी घेतलं मग तुम्हाला फॉरएव्हरसाठी बघावं लागत नाही. कुठलंही असं फॉर एक्झाम्पल टाइल्स आहे. कुठलाही समजा थोडंसं इन्फिरियर काय बेंड वगैरे असेल ते फॉरएव्हरसाठी ते कस्टमरला आणि ह्याला प्रत्येकाला त्रास होतोय आणि ते रिपिटेशन होतंय ते. म्हणून कुठलंही घेताना ब्रँडेड चीज घेतलेला कधी सोपं जातंय आणि काम व्यवस्थित होतंय आणि सर्वांना ते मेंटेनन्स फ्री होऊन जातंय ते. जसं प्लंबिंग असेल, प्लंबिंगचे पण बरंच ॲक्सेसरीज असेल, हे असेल. जे कुठलंही ब्रँडेड घेतलेलं ईझी होईल असं मला म्हणायचं आहे ते. सर ॲज अ स्ट्रक्चरल इंजिनियर स्टील जर आपल्याला सिलेक्ट करायचं असेल तर त्याचे कुठले पॅरामीटर्स बघून आपण स्टील सिलेक्ट करायला पाहिजे? बेसिकली डक्टाईल असलं पाहिजे असं मला वाटतंय. हम्म. डक्टाईल असलं पाहिजे. स्टीलचं म्हणजे मेन ते बेंड रिबेंडमध्ये प्रॉपर डक्टिलिटी असणं फार आवश्यक आहे ते. मी स्ट्रेंथपेक्षा डक्टिलिटीला जास्त महत्त्व देतो. कारण काय की अर्थक्वेकला वगैरे समजा बेंड रिबेंडमध्ये ते डक्टाईल असलं तर ते इट विल विथस्टँड आणि फक्त ते मटेरियल आता तुम्ही जसं म्हणताय आधी पण आपलं बोलणं झालेलं आहे की जसं आपण फक्त मटेरियल वरच आपण लक्ष देऊन काय आता स्टील आहे एस्पेशली स्टीलला काय कव्हर फार महत्वाचे राहत आहे आणि कॉन्क्रीट करत असताना हनीकूम व्हायचं नसतंय सो दॅट स्टील जे आहेत ना ते वेल प्रोटेक्टेड असतं आणि इट विल लास्ट फॉर ए लॉंग तर हे पूर्ण गोष्टी महत्वाच्या राहत आहे त्याच्यामध्ये. तर आपण आयकॉन स्टीलचा वापर आपल्या बांधकामात केला आहे का आणि आयकॉन स्टील बद्दलचं आपलं मत काय आहे तेही सांगा. हो, हो. आयकॉन स्टील आपण वापरलेलं आहे. चांगलं आहे. गाडीबरोबरच त्याचं टेस्ट सर्टिफिकेट पण येत आहे. आणि जे कोणी स्टाफ इथं आम्हाला जे भेटायला येतात ते पण त्यांचं म्हणजे प्रोडक्ट एक्सप्लेनेशन वगैरे चांगलं करतात ते. धन्यवाद सर. सर येस. नांदेडमध्ये आपण राहिलेले आहात. आपण पुणे मुंबईमध्ये पण फिरून आलेले आहात. तिथे आपलं शिक्षण झालंय. नांदेडला जर पुण्या मुंबईसारखं आपल्याला करायचं असेल, तेवढा विकास डेव्हलपमेंट नांदेडमध्ये करायची असेल, तर नांदेड जिल्ह्याचं विकासाचं व्हिजन आपलं काय असेल? काय आपल्याला अपेक्षित आहे नांदेड जिल्ह्यात होणं? नाही, पोटेन्शियल कमी आहे ना मॅडम. पोटेन्शियल कमी आहे. सो दॅट की कन्स्ट्रक्शन ऍक्टिव्हिटी जेवढं मार्केटची रिक्वायरमेंट जितकी आहे ना तितकीच आपल्याला बांधकाम करून पुढे जावं लागेल. अदरवाईज पूर्ण डम्पिंग होऊन जाईल ते. कारण की इथं पोटेन्शियल लिमिटेड आहे. इथं फारसा मोठे इंडस्ट्रीज काही नाही. इथं पूर्ण गव्हर्नमेंट सर्व्हंट आणि छोटे मोठे व्यवसाय आहे. त्या पोटेन्शियलच्या दृष्टीनेच आपल्याला ते काम करावं लागेल इकडं. गव्हर्नमेंटनी यासाठी काही पावलं उचलणं आवश्यक वाटतात का? गव्हर्नमेंट आहे तिथं एमआयडीसी आहे, सिडको आहे, पण पाहिजे तसं रिस्पॉन्स नाही. फार गरजेचं आहे म्हणजे गव्हर्नमेंट तरी आता आपण आपल्या डिस्कशनचा बियॉन्डचा पॉईंट झाला समजा थोडक्यात ते. ठीक आहे सर. येस, सर येस. आता जवळपास 25 वर्षांचा तुमचा बांधकाम क्षेत्रातला अनुभव आहे. रौप्य महोत्सव तुम्ही साजरा केलाय तुमच्या ह्याचा आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये तुमच्या पाठीशी आलेले अनुभव, या अनुभवाच्या जोरावर आत्ता जी नवीन पिढी या क्षेत्रात आलेली आहे किंवा आता जे तरुण नवीन इंजिनियर्स होत आहेत, सिव्हिल इंजिनियर्स, त्यांना तुम्ही काय गाईड कराल? सिव्हिल इंजिनिअरिंग हा रिस्पॉन्सिबिलिटीचा जॉब आहे मॅडम. हा हार्डवर्किंगचा जॉब आहे. तुम्ही हार्डवर्किंग विथ रिस्पॉन्सिबिलिटी डेफिनेटली यू विल डेफिनेटली सक्सीड. येस, आपल्या येस. घरातले कामं बाजूला ठेवून साईटवरच्या काम लक्ष द्यावं लागतात. दॅट इज सिव्हिल इंजिनिअरिंग. अगदीच खरं आहे. सर आपण जे सांगताय प्रामाणिकपणा आजकालचं असायला पिढी कसं आहे पाहिजे. की ह्यांना आजकालच्या पिढीला कसं आहे ते आयटी प्रत्येकाने आयटी बरोबर कंपेअर करतात की सर उधर सैलरी उतना है ये सिविल इंजीनियरिंग है इधर इतना ही मिलेगा मगर हमेशा के लिए मिल जाएगा यू विल गेट द सैलरी फॉर एवर
इट इज नॉट दॅट की उद्या तुम्हाला काहीतरी टर्मिनेशन लेटर आलं तुम्हाला काढून टाकलं असं काही नसतंय ते. अगदीच खरं आहे सर. हा परमनंट जॉब आहे आणि तुम्ही जेवढी मेहनत घ्याल, जेवढं हार्डवर्क कराल आणि प्रामाणिकपणे काम कराल, तेवढं तुम्हाला त्याचे रिटर्न्स खूप मोठ्या प्रमाणात मिळणार आहेत. अतिशय येस, मोलाचा आणि येस, येस. महत्त्वाचा सल्ला आज आपल्याला शेख गौस सरांनी इथे दिलेला आहे. सर, आज तुम्ही आमच्या बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये सहभागी झालात, आपले अनुभव आमच्यासोबत शेअर केलेत आणि आम्हाला काही टिप्स सुद्धा दिल्यात. त्याबद्दल आपले मनापासून आभार आहेत. धन्यवाद सर. थँक्यू व्हेरी मच.